नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांना माहिती आहे की महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्या महिलांना जो आहे तो फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यात आलेला आहे. सध्या केवळ एकाच महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले आहेत. याचं कारण म्हणजे बघा काय, आदित्य मॅडम यांनी म्हटलं होतं की मार्चमध्ये म्हणजे 8 मार्चला जेव्हा जागतिक महिला दिन असतो तेव्हा दोन्ही महिन्याचे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही महिन्याचे पैसे मला मिळतील. पण तसं काही झालं नाही आहे. सगळ्या बहिणींना फक्त एकाच महिन्याचा जो हप्ता आलेला आहे. तर त्याचं मागचं कारण काय आहे ते कधी येणार सगळं सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, लाडक्या बहिणींना 2 टप्प्यात पैसे मिळणार आहेत. आदित्य तटकरे यांनी माहिती दिली, स्वतः ट्विट करून त्यांनी माहिती दिली. बघा, तुम्ही शेजारी ट्विटनं बघू शकता. त्यांना 2 टप्प्यात पैसे मिळणार, म्हणजे याच महिन्यात मिळणार पण 2 टप्पे. फेब्रुवारीचा एक टप्पा वेगळा आणि मार्चचा टप्पा वेगळा. एक साथ 3,000 रुपये नाही मिळणार आहेत. एक टप्पा फेब्रुवारीचा एक टप्पा वेगळा 1,500 रुपये आणि मार्चचा वेगळा 1,500 रुपये असे टप्प्यात पैसे मिळणार आहेत बहिणींना. आणि ते कुठल्या दिवशी मिळणार ते पण सांगणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सगळ्यांना फक्त फेब्रुवारीचे पैसे आलेत, मार्चचे पैसे कधी येणार यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. तर बघा, सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी निश्चिंत राहावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बघा, सगळ्या महिलांना मार्चमध्येच फेब्रुवारी आणि मार्च ह्या दोन्ही महिन्याचे पैसे मिळतील. तुम्हाला माहिती आहे की आदित्य मॅडम याच्या आधी म्हटल्या होत्या की तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च दोन्ही मिळून 3,000 रुपये मिळतील. ठीक आहे, असं म्हटलं होतं. पण लाडक्या बहिणींना तर सध्या खात्यात फक्त फेब्रुवारीचं म्हणजे 1,500 रुपये जमा झाले. पण त्यांचं म्हणणं होतं की फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे 2 टप्प्यात जमा होणार, म्हणजे फेब्रुवारीचा टप्पा एक मिळणार आणि मार्चचा टप्पा वेगळा मिळणार. असे एकत्र पैसे मिळणार नाहीत, म्हणजे 3,000 रुपये एकसाथ तुम्हाला मिळणार नाहीत. फेब्रुवारीचा हप्ता ज्यांना आला आहे 1,500 रुपये त्यांना मार्चचा वेगळा टप्पा 1,500 रुपयांनीच मिळणार आहे. ठीक आहे, तर असं त्यांचं म्हणणं टप्प्याटप्प्यानं पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मार्चचे पैसे मिळणार आहेत. असं काही नाही का फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे मार्चचा कधी येईल, मार्चचा 3,000 आला नाही याचा अर्थ मार्चचे पैसे येणारच नाहीत का, असं नाही. स्वतः मॅडमने सांगितलेलं आहे की 2 टप्प्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतः माहिती दिली, स्वतः त्यांनी घोषणा केलेली आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, तुम्हाला मार्चच्या हप्ते लवकरात लवकर मिळते. त्याची डेट पण मी तुम्हाला सांगते. ही सगळी माहिती स्वतः आदित्य मॅडमने दिलेली आहे. त्याच्यामुळे कुठलंही काही हे नाही आहे की खोटं वगैरे काही नाही. स्वतः त्यांनी माहिती दिली, स्वतः त्यांनी डेट पण सांगितली की कधीपासून तुमच्या खात्यात पैसे पडू शकतात. ठीक आहे, ते पण तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे तिथे. तर ते काय सांगितलं कसं सांगितलं सगळं मी तुम्हाला सांगते. तसेच आपला हा व्हिडिओ जास्त शेअर करा, बाकीच्या महिन्यांना पण कळलं पाहिजे की मार्चचा हप्ता कधी येणार आहे. ठीक आहे, मार्च हप्ता किती येणार आहे तर 1,500 रुपये जाणार. सध्या तरी 21 रुपयाची काही तरतूद नाही आहे. अजून अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्याशिवाय तसं काहीच पुढचा 21 रुपयांचा निर्णय होणार नाही आहे. जेव्हा बैठकीत निर्णय होईल तेव्हाच. ठीक आहे, तर 2 टप्प्यात बघा, लाडकी बहिणीला 2 टप्प्यात 3,000 रुपये मिळणार आहे. 3,000 रुपये मिळणार ते म्हटलं होतं, पण त्यांनी असं नव्हतं सांगितलं की एक साथ मिळतील. ते 2 टप्प्यात मिळतील असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे, त्यामुळे आता त्यांनी तिथं क्लिअर केलेलं आहे की एक साथ न मिळता 2 वेगवेगळ्या टप्प्यात तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत. फेब्रुवारीचा हप्ता टप्पा वेगळा आणि मार्चचा टप्पा एक वेगळा चालू होईल तो. ठीक आहे, सध्या तरी फेब्रुवारीचा हप्त्याचा वाटप चालू झालेला आहे. बघा, 12 मार्चपर्यंत 2 महिन्यांचे पैसे जमा होणार, म्हणजे 12 मार्चपर्यंत तुम्हाला सगळे हप्ते म्हणजे सगळे इन द सेन्स फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही महिन्यांचे हप्ते जमा होणार आहे. म्हणजे 12 मार्चपर्यंत तुम्हाला मार्चचा हप्ता येऊन जाईल. ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला त्यांनी आता मार्चच्या हप्त्याची वाट बघा, 2 ते 4 दिवसात तुम्हाला मार्चचा हप्ता पण येऊन जाईल. त्यामुळे 12 मार्चपासून मार्चचे पैसे चालू होऊ शकतात याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. 12 मार्चपर्यंत वाट बघायची. 12 मार्चपर्यंत सगळ्या महिलांना मार्चचे पैसे वाटप चालू होतील. आता एक टप्पा ज्यांना आला त्यांना आता मार्चचे पैसे येतील, किंवा ज्यांना एकदा एक पण टप्पा नसेल आला त्यांना आधी फेब्रुवारीचा टप्पा येईल आणि मग मार्चचा टप्पा येईल. ठीक आहे, स्वतः आधी माहिती दिली आहे. त्यामुळे आता तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला असेल तर तुम्हाला मार्चचा हप्ता पुढच्या 2 ते 3 दिवसात मिळणार. त्यामुळे तुम्हाला तुमच्या फोनवर लक्ष ठेवायचं आहे, कारण 12 मार्चच्या आतच सगळ्यांना मार्चचा पण हप्ता मिळणार आहे. आणि ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता अजूनही आला तर त्यांनी 1-2 दिवस वाट बघायची. अजून 2 दिवस तरी आज आणि उद्यामध्ये फेब्रुवारीचं वाटप कंप्लीट होईल. त्याच्यानंतर मार्चचा हप्ता येणार आहे. तसेच तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या 21 रुपयाचा काय बाबा, 21 रुपये म्हटले होते की मार्चमध्ये तरी चालू होतील. सध्या तरी 21 रुपये हप्त्याचा निर्णय बजेटमध्येच आहे अजून. तो जेव्हा बजेट होईल, मार्च आर्थिक आपलं बजेट असतं तेव्हा मार्च एप्रिलमध्ये, तेव्हा त्याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे सध्या तरी मार्चचा हप्ता ही 1,500 रुपयांनी मिळणार आहे. 21 रुपये कदाचित एप्रिलपासून चालू होतील, ते आपल्याला पुढेच कळणार आहे. अधिक माहितीसाठी किंवा अपडेटसाठी नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट जे आहेत त्या मिळतील. ठीक आहे, त्यामुळे हा जो आपला जो चॅनल आहे त्याला सपोर्ट करा. अशाच नवीन आणि खऱ्या अपडेटसाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला भेटतील. अजून कुठली योजना आली असेल किंवा काही दुसरी माहिती हवी असेल तुम्हाला तर मला कमेंटमध्ये सांगा. कुठला फॉर्म भरायचा तुम्हाला किंवा कळत नाही आहे, कुठली योजनेची माहिती हवी आहे, ते सगळं मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे सांगा, मी नक्की त्या योजनेवर व्हिडिओ बनवेल आणि फॉर्म कसा भरायचा काय करायचं सगळं सांगेल. सध्या तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे त्या योजनेचं सगळ्यांकडे
सगळ्यांचं लक्ष त्याच योजनेकडे आहे. ठीक आहे, बाकीच्या योजना पण चालूच आहेत, जसं की PM आवास योजना वगैरे, किंवा मग आपण हे म्हणू शकतो PM किसान योजना. त्याचे पण जे 19वा जो हप्ता आहे तो पण आता यायला चालू होईलच लवकरच. तुम्हाला आला पण असेल, ज्यांना आलेला आहे त्यांना त्यांनी कमेंट करा. अशा बाकीच्या पण योजना त्याच्यात पण तुम्ही त्याचा पण लाभ घेऊ शकता. खूप योजना असतात, ठीक आहे, त्याचा पण लाभ तुम्ही घेऊ शकता. तर आता बघा हे झालं, ठीक आहे. त्यांना आता ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला नाही, तुम्हाला 1 ते 2 दिवस वाट बघायची, ठीक आहे. 1-2 दिवसात फेब्रुवारीचा टप्पा संपून जाईल. त्याच्यानंतर मार्चचे टप्पे चालू होतील. मार्चचा टप्पा उद्या परवापासून ते टाकायला चालू करतील. आता ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल त्यांच्यासाठी काय, 2 दिवस वाट बघितली, फेब्रुवारीचा हप्ता नाही आला, तर मात्र तुमचं नाव याच्यानंतर कट केलं जाऊ शकते. कारण तुम्हाला माहिती आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात लाडकी बहिणींना अपात्र केलं गेलेलं आहे. ते कशामुळे केले त्याचं कारण आपण सांगते. आणि तुम्ही याला कसं ओळखायचं की आपण अपात्र आहोत का, किंवा आपल्या नाव कट करायचं कट केलेलं आहे, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, जर तुमच्याकडे 4 चाकी असेल, तुमच्या घरात पण इन्कम टॅक्स भरत असेल, ठीक आहे, अशा काही गोष्टी आहेत ज्या निकषात तुम्ही बसत नसाल. जर तुम्ही निकषात बसत नसाल तर माझं तुम्हाला थेट अपात्र केलं गेलेलं आहे. जर तुम्हाला आधीचे हप्ते आले असतील डिसेंबरपर्यंत किंवा जानेवारीपर्यंत, पण ज्या पडताळणीनंतर ज्या महिला अपात्र ठरल्या त्यांना इथून पुढचे हप्ते मिळणार नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही पण अपात्र असाल तर तुमचं बघा, तुम्हाला कसं ओळखायचं आहे. तुमच्याकडे 4 चाकी असेल तर तुम्ही अपात्र, कारण त्यांनी तसं हेच केलं, पडताळणी त्यांची झालेली आहे तशी, ठीक आहे, पडताळणी झालेली आहे तशी. त्यामुळे त्यांनी RTOकडनं माहिती मागवली आहे. ती माहिती लाडकी बहीण योजनेतल्या महिलांच्या कुटुंबातील ती गाडी आहे का, हे सगळं मॅच झालेलं आहे. त्याच्यामुळे ते मॅच झाल्यावरच त्यांनी अपात्र केलेलं आहे, ठीक आहे. ते झालं इन्कम टॅक्स. पण इन्कम टॅक्स ज्याच्या घरी कोणी भरत असेल त्यांची पण माहिती डेटा मॅच केला गेलेला आहे. त्यामुळे त्या पण महिला अपात्र केल्या गेलेल्या आहेत. तसेच ज्यांच्या घरी खासदार किंवा आमदार किंवा कोणी सरकारी नोकरीत आहे किंवा आहे, त्यांच्या पण त्या महिलांना पण बाद केलेला आहे, ठीक आहे. तसेच अजून एक पडताळणी झाली, ती म्हणजे तुम्ही कुठल्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेताय, म्हणजे जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते तीच महिला जर दुसरी कुठली योजना, जसं की संजय गांधी निराधार योजना, ह्या योजनेचा लाभ घेत असेल तर त्या महिला पण थेट अपात्र केलं आहे. कारण एकापेक्षा 2 योजना, एकाच महिन्याने 2 योजना, त्याच्यामध्ये त्यांना इन्कम सेमच आहे. म्हणजे संजय गांधी निराधार योजनेमध्ये तुम्हाला पैसे जे मिळतात किंवा हप्ता जो मिळतो तो 1500 रुपयेच आहे. त्यामुळे 1500 रुपयापेक्षा जास्त कुणाचे पैसे मिळत असतील ज्या योजनेमध्ये, ते तुम्ही जर त्यामध्ये सामील असाल आणि परत तुम्ही लाडकी बहिणीचा पण लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजना कट करण्यात आलेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे त्या पण गोष्टी, जर तुमचं आर्थिक उत्पन्न जे आहे, तुमचं जे वार्षिक उत्पन्न जे आहे ते पण तर तुम्हाला 2.5 लाखाच्या आत हवं आहे लाडकी बहिणीसाठी. त्यांचं जास्त असेल तुमचं तर तुम्हाला योजना कट केलेला आहे. अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाळायच्या आहेत व्यवस्थित. आणि ज्या अपात्र महिला आहेत त्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला आला असेल तर तुम्ही समजून जा की आपण अपात्र आहोत, ह्या गोष्टी तुमच्याकडे असतील. आणि ज्यांना नाही येणार त्यांनी वाट बघा, पुढचा 1 आठवडा वाट बघा, आणि आठवडा वाट बघून जरी नाही आला तर मात्र अपात्र आहात, ठीक आहे. आणि ज्यांना जानेवारीचा हप्ता पण नाही आला त्या महिला पण अपात्र असू शकतात. कारण ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांचा जानेवारीपासूनच हप्ता बंद केला गेलेला आहे. त्यामुळे ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता नाही आला आणि त्यांना आत्ता पण हप्ता नसलाच आला, कारण ज्या अपात्रताने येतच नाही, ठीक आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या. तुमच्या फोनवरचा SMS चेक करत राहा, कधी तुम्हाला मार्चचा हप्ता, फेब्रुवारीचा हप्ता कुठल्या क्षणी येऊ शकतो. काय अजून क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.